दोन्ही संघांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, इकडे लक्ष द्यायचं आहे. पंचांनी देखील तिसऱ्या पंचांची सुविधा सध्या उपलब्ध नाहीये. थर्ड अंपायर फक्त यस रनआउट साठी पंच घेऊ शकतात, मात्र ते देखील जर कन्फर्म इकडे दिसत असेल क्लिअर तरच तिसऱ्या पंचांचा निर्णय ग्राह्य धरला जाईल, नाहीतर ऑनफिल्ड पंचांचा जो काही सॉफ्ट सिग्नल असेल तोच फायनल डिसिजन असणार आहे, याची देखील नोंद घ्या. LBW साठी सध्या DRS उपलब्ध नाहीये. बीमर साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, परंतु LBW साठी सध्या तरी DRS उपलब्ध नाहीये. जेव्हा DRS ची सुविधा उपलब्ध होईल LBW साठी आम्ही तुमच्यापर्यंत जरूर ती माहिती पोहोचवू. सलामीची जोडी ऋतिक विथ रोशन. काल काय दमदार सुरुवात केली होती या दोन्ही सलामीवीरांनी. ऋतिक गडकने अर्धशतक झळकावलं होतं आणि रोशन पाटीलने देखील सुरुवातीच्या षटकांमध्ये अफलातून फटकेबाजी केली होती. लाखिवली संघ मैदानामध्ये त्यांचे फलंदाज आलेले आहेत आणि निश्चितच लाखिवली नाव जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा निश्चितच राजेंद्र पाटील सरांची आम्हाला जरूर आठवण होते, जे एक अतिशय दर्जेदार सूत्रसंचालक आहेत या ठाणे जिल्ह्यातील. त्यांच्याच गावातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जय बजरंग लाखिवली. पहिलं षटक घेऊन गोलंदाज आतिश भांडे. हो, दुरून खेळण्याचा प्रयत्न, छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला होता. जबरदस्त बॉलनं सुरुवात केली आतिशनं. आतिश भांडे खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि डावखोरी गोलंदाज खूप चांगले आहेत या टीमकडे. गोठेगरबी शहापूर तालुक्यातील सध्याच्या घडीला एक अव्वल दर्जाची टीम आहे. गतवर्षीचा हंगाम देखील या टीमने अक्षरशः गाजवला होता. दोन्ही संघ खरं तर खूप चांगले आहेत आणि खूप चांगली कामगिरी देखील त्यांनी केलेली आहे. Edge can taken. What a great catch by wicket keeper. जागेवरून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी ऋतिकनं. काल अर्धशतक झळकावलं, मात्र आज शून्यावर बाद होतोय. फुटवर्कचा योग्य वापर न करता खेळण्याचा प्रयत्न, अतिशय निराश होऊन तंबूत परततोय ऋतिक गडक. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करत असताना गोठेगर बी संघाची. आतिश भांडेला याचसाठी जाणलं जातं. नवीन चेंडूचा खूप चांगला वापर तो सातत्याने करताना दिसतोय. चांगला वेग देखील त्याच्याकडे आहे आणि चेंडू मूव्ह करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे, ती दाखवून देत असताना नवीन फलंदाज सचिन पाटील. मोठी जबाबदारी असेल सचिन पाटीलवर, कारण ऋतिक फार लवकर बाद झालाय. ऑफ साइडला 5 खेळाडू, ऑन साइडला 4 फिल्डर्स. आता दोन्हीही उजव्या हाताचे फलंदाज खेळपट्टीवर आहेत. काल पहिल्या गड्यासाठी 52 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली होती. जोरदार अपील. ओहो, डायरेक्ट हिट लागली असती तर कदाचित फलंदाजाला मैदान सोडावं लागलं असतं, पण डायरेक्ट हिट लागत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. अजूनही खातं उघडलेलं नाही. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अतिशय सुरेख गोलंदाजी. यावेळेस गुडलेन स्पॉटवरून चेंडू थोडासा उडवण्याचा प्रयत्न होता. थोडीशी अतिरिक्त उसळी जरूर प्राप्त झाली होती आणि चेंडू थायवर तेथे पायावर आदळला होता. थोडंसं अपील देखील करण्यात आलं, परंतु पंचांनी ते अपील फेटाळले. अगदी स्वप्नवत सुरुवात मी म्हणेन गोलंदाजासाठी. ज्या पद्धतीनं पहिले 3 चेंडू त्याने टाकलेत. आतिश भांडे फार मोठं नाव आहे खरं तर पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला शहापूर तालुका क्रिकेटमध्ये.
फुलटॉस फ्लिक केलाय, चांगला स्ट्रोक जरूर आहे. गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतो डीप स्क्वेअर लेगला, डीप मिड विकेटच्या दिशेतून फिल्डर बॉलवर आलाय, मात्र मिसफिल्ड, पण रिकव्हरी होते, चौकार होऊ दिलेला नाही. पहिल्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आजच्या दिवसाच्या खेळातील. 2 धावांनी स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय फलंदाज सचिन पाटील. फलंदाज डावखुर असो किंवा उजव्या हाताचा, आतिशला काही जास्त फरक पडत नाहीये. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेतून फिल्डर बॉलवर अतिशय वेगाने आला होता, मात्र थोडीशी मिसफिल्ड झाली त्या ठिकाणी, बॉल हातात आला नाही आणि त्यामुळेच एक क्विक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे. 3 धावा धावफलकावर, 1 गडी बाद. पहिलं षटक मार्गस्थ आहे. जे बजरंग लाखिवली संघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे गोठेकर बी संघाविरुद्ध. पुढचा बॉलला सामना करेल फलंदाज रोशन. जागा बनवली होती, मात्र थोडं फॉलो करण्यात आलं फलंदाजाला आणि शेवटच्या क्षणी आपला स्ट्रोक तिथे चेक करत असताना हलक्या हाताने ढकलून दिला बॉल कव्हर पॉईंटच्या दिशेनं. सिंगल शेवटच्या बॉलवर आणि याचबरोबर आतिश बांडेचं हे सक्सेसफुल षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत, 1 बाद 4. नवीन षटकाला सुरुवात होते. गोलंदाज आलाय प्रीतम जोशी, आणखी एक डावखुरा गोलंदाज. लेफ्ट आर्म गोलंदाजांची चांगलीच फौज आहे या टीमकडे. संपूर्ण स्पर्धेमध्ये गोठेकर बी संघाची गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. या मॅच मध्ये देखील दमदार सुरुवात आतिश बांडेने करून दिली आहे. कॅप्टनला खऱ्या अर्थानं ज्या अपेक्षा गोलंदाजांकडून आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न पुरेपूर होतोय गोठेकर बी संघाच्या गोलंदाजांकडून. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रोशन पाटील. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, सुरेख बॉल, फार वेगानं बॉल निघून गेलाय. पहिलाच बॉल आपण पाहतोय की ऑफस्टिकच्या बाहेर होता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि एक स्वाभाविक अँगल तिथे गोलंदाजाने क्रिएट केला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा आणखी बाहेर निघताना दिसला. खरं तर काल खूप चांगले स्क्वेअर कट्स लगावले होते फलंदाज रोशननं. हो, हा बॉल फुल टॉस आहे, जास्त फायदा तर उचलता आला नाही. खेळायचं होतं ऑन साईडला, बॉल गेलाय ऑफ साईडला. 1 धाव मिळते. लेग बाईटचा इशारा पंचांकडून येतोय. कमजोर बॉलवर खऱ्या अर्थाने ते चौकार किंवा षटकार अपेक्षित होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्कच बनवता आला नाही फलंदाजाला. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. बिन 1 बाद 5. संथ सुरुवात आहे, कारण ऋतिक गडक फार लवकर बाद झालाय आणि त्याचं कुठेतरी दडपण फलंदाजांवर आहे. आणखी एक फुलटॉस बॉल पहा, किती प्रेशर आहे. फुलटॉस बॉल देखील मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट करता येत नाहीयेत. फक्त 1 धाव घेण्याची संधी. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर होते. आता 3 खेळाडू नियमानुसार आपल्याला सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. एक डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात करण्यात आलाय. एक लॉंग ऑन आहे आणि 1 खेळाडू इन फ्रंट ऑफ स्क्वेअर ऑन साईडला सीमारेषेवर तैनात करण्यात आलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये आहे. एक शॉर्ट फाईन लेग ऑफ साईडला आपण पाहतोय. शॉर्ट थर्डमॅन फ्लाय स्लिप तुम्ही म्हणू शकाल आणि एक वाईडिश गलीमध्ये फिल्डर आहे. पॉइंटला 1 खेळाडू तैनात, 1 मिड ऑफ. यावेळेस अतिशय कडक ऑफ ड्राईव्ह, परंतु फिल्डर आहे मिड ऑफला. चांगला एफर्ट फिल्डरचा. खूप वेगानं बॉल ट्रॅव्हल करत होता, पाठीमागे जाऊ दिला नाही. फक्त 1 धाव मिळते.
मात्र या फटक्यानंतर थोडासा आत्मविश्वास जरूर वाढेल फलंदाज रोशनचा, आणि रोशनची खेळी फार महत्त्वाची असणार आहे. त्याच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. एकतर तो देखील इन्फॉर्म आहे, एक इन्फॉर्म फलंदाज त्यांचा लवकर बाद झालाय, स्वस्तात तंबूत परतलाय, त्यामुळेच जबाबदारीनं खेळ करावा लागणार आहे या दोन्ही फलंदाजांना. खोलो टप्प्याचा बॉल लॉफ्ट करायचा होता, सुरेख गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. 2 फुलटॉस चेंडू जरूर टाकले, त्याच्यामध्ये एक तर अतिशय कमजोर होता, फ्रेंडली फुलटॉस होता, पण दोन्ही फुलटॉसचा जास्त लाभ फलंदाज उचलू शकले नाहीत. फक्त सिंगल्स येताना दिसत आहेत आपल्याला या दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या 1-8. दुसरं षटक मार्गस्थ आहे. जे बजरंग लाखिवली संघ प्रथम बॅटिंग करत आहे, आणि कुठल्याही प्रकारचा चौकार किंवा षटकार आतापर्यंत पाहायला मिळालेला नाही. पुढचा बॉल यावेळेस पिक आउटसाइड एज, परंतु स्लिप नव्हती, त्यामुळे कुठलंही नुकसान होत नाहीये. ओव्हरथ्रो झालाय. दुसऱ्या धावेचा धोकादायक इथे प्रयत्न असेल, धोका जास्त उद्भवला नाही, कारण बॅकअप देखील तेवढं चांगलं पाहायला मिळालं नव्हतं, आणि अखेर 2 धावा तेथे सहजरित्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त. पॉवर प्ले संपलाय. फक्त 10 धावा धावफलकावर, 1 गडी बाद अशी स्थिती जय बजरंग लाखिवली संघाची. 10 for 1. फार क्वचित सामने आपण पाहिलेत की ज्या सामन्यांमध्ये पॉवर प्लेमध्ये एकही चौकार किंवा षटकार आपल्याला पाहायला मिळालेला नाही. सुरुवातीपासूनच गोलंदाजांनी प्रेशर वाढवलंय लाखिवली संघाच्या फलंदाजांवर, मात्र ते दडपण झुगारून देऊन आता खेळ करावा लागणार आहे. उर्वरित 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न इथे करावा लागेल. कंडिशन्स तर फारच लाजवाब आहेत या ठिकाणी बॅटर्ससाठी. मला असं वाटतं की खूप चांगल्या कंडिशन्स आहेत, आणि पहिल्या 11 दिवसांच्या 11 रात्रींच्या खेळामध्ये आपण पाहिलंय की इथे फलंदाजांनी खूप चांगल्या धावा बनवलेल्या आहेत, आणि कॅप्टनने देखील टॉसमध्ये उल्लेख केला होता अजितनं की कुठेतरी 70-75 प्लस जाण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. परंतु आता 70 पर्यंत पोहोचण्यासाठी देखील फार चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, कारण पॉवर प्लेचा जो ॲडव्हान्टेज फलंदाजांना घ्यायचा होता तो घेता आला नाही. गोलंदाजी विशेषतः पहिल्या षटकामध्ये अफलातून मारा आपण पाहिला आतिश भांडेचा, आणि त्यानंतर काही कमजोर चेंडू प्रीतम जोशीने जरूर हाताळले होते, परंतु प्रेशर एवढं फलंदाजांवर पाहायला मिळालंय की त्या कमजोर चेंडूंचा देखील त्यांना फायदा उचलता आला नाही, आणि त्यामुळेच आपण पाहतोय की अजूनही पहिल्या चौकार किंवा षटकाराची प्रतीक्षा येथे केली जात आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर, 1 गडी बाद. पॉवर प्ले संपल्यानंतर क्षेत्ररक्षण आता पसरवलं जात आहे. गोलंदाजीमध्ये मात्र कुठलाही बदल होत नाहीये. आतिश भांडे कंटिन्यूज VIP एंड कडून गोलंदाजी त्याने करायला सुरुवात केली या मॅचमध्ये. पहिलं षटक अफलातून त्याचं राहिलंय, आणि जे प्रेशर पहिल्या 2 षटकांमध्ये गोटीगर बी संघानं निर्माण केलंय ते त्यांना तसंच ठेवायचं आहे. कॅप्टन रोहन शेळकेची ही रणनीती आहे, त्यामुळेच सलगचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय आतिश भांडे. आज श्रावण डोंगरे गोटेकर बी संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये, काही कारणास्तव तो उपस्थित राहू शकला नाही. लॉफ्ट काढायचा होता हा बॉल, टप्पा पडल्यानंतर झपकन बाहेर निघतोय. फलंदाजाला बीट करून बॉल विकेट कीपरकडे. खूप चांगला बाउन्स, चांगला कॅरी पाहायला मिळाला. विकेट कीपरला थोडी मेहनत करावी लागली हा बॉल गॅदर करण्यासाठी. जोर लावून गोलंदाजी केली जात आहे. चांगल्या वेगासोबत चांगली अचूकता आणि भेदकता आपल्याला पाहायला मिळते आतिश भांडेकडून. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस डेड बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. आता मात्र 5 खेळाडू हे सीमारेषेवर तैनात करण्यात आलेले आहेत. नियमांनुसार आपण पाहतोय एक स्वीपर कव्हरला फिल्डर आहे, एक लॉंग ऑफ आहे, आणि ऑन साइडला 3 खेळाडू तब्बल सीमारेषेवर तैनात करण्यात आलेत, ज्यामध्ये एक लॉंग ऑन आहे, एक डीप मिड विकेट आहे, आणि एक खेळाडू डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये.
यावेळेस लॉफ्ट केलाय सचिननं, बॉल हवेत आहे, मिस टाइम स्ट्रोक. लॉंग ऑफचा फिल्डर अतिशय वेगानं झेपावत होता बॉल पर्यंत, मात्र बॉल पूर्णपणे कॅरी केला गेला नाही. थोडंसं सुदैव म्हणावं लागेल फलंदाजाचं. पूर्णपणे मिस टाइम स्ट्रोक होता. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला, एकच धाव मिळाली या बॉलवर. अगदी कासव छाप गतीनं धावा जोडल्या जात आहेत या इनिंग्समध्ये. 11 धावा धावफलकावर. 13 चेंडूंचा खेळ संपलाय, 14 चेंडूंचा खेळ संपलाय. या षटकातील 2 चेंडू टाकून झालेत. खूप इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि सक्सेसफुल गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते आतिश भांडेची. चांगलं नियंत्रण दाखवलंय. ज्या कंट्रोलची आवश्यकता होती गोलंदाजीमध्ये ते कंट्रोल त्याने पहिल्या बॉलपासून दाखवलंय. आणि दोन्ही बाजूने आपण पाहतो की लेफ्ट आर्म गोलंदाजांचा वापर केला गेलाय. यावेळेस पायांच्या रोखानं बॉल लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, डीप मध्ये फिल्डर तैनात, झेलचा प्रयत्न, मात्र बॉल हाताला लागल्यानंतर बॉल सीमारेषेच्या बाहेर, सीमा पार. आजच्या दिवसाच्या खेळातील हा पहिला षटकार फलंदाज रोशन पाटीलच्या बॅट मधून आलाय. खरं तर वायडिश डीप मिड विकेटला तिकडे फिल्डर होते आणि लॉंग ऑनचे जे खेळाडू होते त्यांनी देखील प्रयत्न केला होता, परंतु फिल्डरच्या हातातून बॉल निसटलाय आणि सीमारेषेच्या बाहेर जाऊन लँड झालाय. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मोठा फटका आलाय, मात्र त्यानंतर पहा चोख प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज आतिश भांडे. फास्ट अँड फ्युरियस बॉल. फलंदाजाने शरीरापासून दूर तिथे बॅट फिरवली होती चेंडूवर, परंतु बॉल अगोदर निघून गेला. बॅट थोडी उशिरा आली होती, एवढा भन्नाट वेग होता या बॉलमध्ये. वाईट यॉर्करचा प्रयत्न झाला, डॉट चेंडूची सांगता झाली. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस अतिशय क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, बॉल चाललाय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. एंट्री भारी आहे जनतेचा तो रखवाला, सारा महाराष्ट्र मानतोय त्यांना. कित्येक होतील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील, होऊन जातील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील. आता मात्र आक्रमण आपल्याला पाहायला मिळत आहे रोशन कडून. रोशन एक जम बसलेला फलंदाज आहे आता खेळपट्टीवर, कारण सलामीला आला होता. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. 4 धावांनी धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली आहे जय बजरंग लाखिवली संघाची. टॉस या सामन्याचा गोठीगर बी संघाचे कॅप्टन रोहन शेळकेने जिंकला आणि त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक योग्य डिसिजन खरं तर, आणि तो डिसिजन सार्थक ठरवलेला देखील आहे पहिल्या 2 षटकांमध्ये, विशेषतः दोन्ही फ्रंटलाईन गोलंदाजांनी. परंतु या षटकामध्ये पलटवार रोशन पाटीलचा सुरू झालेला आहे. एक षटकार, त्यानंतर एक देखणा चौकार. ओव्हरपिच बॉल होता, ऑफस्टिकच्या बाहेर. फार सुंदर पद्धतीनं बॉलला ड्राईव्ह केलं होतं. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये होता, त्या फिल्डरला बीट केलं आणि अगदी बंदुकीतून गोळी निघते तसाच बॉल बॅटमधून निघाला होता. एवढ्या वेगानं बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसला. नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. जाणता राजा खारबाव विपक्ष जय भोलेनाथ सरवली. दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे. लाखिवली संघाची इनिंग संपल्यानंतर लगेच टॉस केला जाईल. चेंडूच्या आकारामध्ये थोडासा बदल झालाय आणि त्यामुळेच आता चेंडू बदलला जात आहे. थोडा वेळ तेथे घेतायत पंच देखील.
या मॅचमध्ये चेंडू कधी हरवला किंवा फुटला, चेंडू बदलण्याची वेळ आली तर नवीन चेंडू देण्यात येईल आणि दोन्ही संघ यासाठी तयार आहेत. थँक्यू सो मच. दोन्ही संघांचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. थोडंसं खर्चिक षटक. एक बार फिर से आप सभी का हार्दिक स्वागत केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 में। विकेट का पतन हुआ है। आतिश पांडे की स्पेल की अंतिम गेंद थी, बहुत ही करारा स्ट्रेट ड्राइव खेला था रोशन पाटिल ने, लेकिन नॉन स्ट्राइकर से इन पर जो बल्लेबाज थे वो सिंगल के लिए काफी ज्यादा बैकअप कर रहे थे और बड़े दुर्भाग्यपूर्ण तरीके से रनआउट हुए। बॉलर आतिश पांडे का पैर लगा था गेंद पर और गेंद सीधी जाकर नॉन स्ट्राइकर से इन पर स्टंप्स पर टकराई। आउट होने से पहले 7 रनों का योगदान दिया सचिन ने अपनी टीम को। 7 गेंदें भी खेली उन्होंने, 100 के स्ट्राइक रेट से मात्र रन बना पाए। नेवर लेकर आदिनाथ, ओवर पिच गेंद, बहुत ही खूबसूरत ड्राइव अजीत के बल्ले से। अजीत जो कि कप्तान है लाखिवली टीम के। सिंगल से अपना खाता खोला है अजीत ने। नेक्स्ट मैच जानता राजा खारबाव बनाम जय भोलेनाथ सरवली। खारबाव के कप्तान आ चुके हैं। सरवली टीम के कैप्टन, आपसे रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है। स्कोर इस समय 22 रन 2 विकेटों के नुकसान पर। ये एक बहुत ही महत्वपूर्ण जोड़ी अब क्रीज पर है। अजीत भी अच्छे टच में नजर आए हैं इस टूर्नामेंट में, खासतौर पर सावली टीम के विपक्ष में विरुद्ध में उन्होंने बहुत ही धुआंधार बल्लेबाजी की थी। आदिनाथ का ये पहला ओवर, ऑफ स्टंप के बाहर फुलर लेन गेंद थी, पूरी तरह से छकाया बैट्समैन को। अच्छी तेज रफ्तार वाली बॉल थी और दूर से वहां पर ड्राइव लगाना चाहते थे। स्क्वायर ऑफ द विकेट बैटर पूरी तरह से चूक गए रोशन पाटिल।
फिर से बल्लेबाज से दूर रखा और फिर से बीट किया है। बहुत ही शानदार गेंदबाजी का मुजाहरा। देख रहे हैं कि बल्लेबाज कहां पर खेलना चाह रहे हैं। कहीं ना कहीं लेग स्टंप की तरफ ज्यादा खड़े रह रहे हैं और कई बार हमने देखा है वो रूम बनाते हैं, उसका यहाँ पर फायदा उठाते हुए गेंदबाज इस बार ऑफ स्टंप के पहले ही बाहर निकले थे। ओहो, इस गेंद को खेलने की कोशिश ही नहीं की उन्होंने। एक और डॉट गेंद। काफी दबाव बन रहा है रोशन पाटिल पर। वैसे रोशन पाटिल ऑफ साइड में बहुत अच्छे शॉट्स लगाते हैं, लेकिन आज कहीं ना कहीं स्ट्रगल किया है उन्होंने। पिछले ओवर में जरूर दो कुछ अच्छे शॉट्स खेले। फिर से ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर। इस बार इतनी बाहर थी कि वाइड घोषित करना पड़ा अंपायर परेश महाजन को। स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन 2 विकेटों के नुकसान पर। चौथे ओवर का खेल प्रगति पर। जय बजरंग लाखिवली टीम इस समय पहले बैटिंग करती हुई इस मैच में। इस बार जड़ में रखा था, ऑफ स्टंप के बाहर बॉटम एज लगा है और इससे पहले कि विकेट कीपर उठाते गेंद को वहां पर तेज सिंगल। लेकिन इक्का दुक्का रन यहाँ से अब आते रहेंगे तो गोटेगर बी टीम के कप्तान को और उनके खिलाड़ियों को कोई ज़्यादा परेशानी नहीं होगी मेरे ख्याल से, क्योंकि इस तरह से बल्लेबाजी होगी तो फिर बहुत बड़ा टोटल बिल्कुल भी बनाया नहीं जा सकता है। गेंदें ज़्यादा बची नहीं है, अब केवल 13 गेंदें पारी में शेष है। स्कोर केवल 24 रन और लगभग 6 रन प्रति ओवर के हिसाब से ही रन्स बन रहे हैं। रनों की जो रफ्तार है उसको बढ़ाने का प्रयास करना होगा बल्लेबाजों को। लॉफ्ट कर दिया इस बार। लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद, पूरी तरह से मिस टाइम कर बैठे हैं। कोई गलती नहीं, बहुत ही अच्छा कैच वहां पर प्रीतम जोशी द्वारा और ये बहुत ही बड़ा झटका लगता हुआ अजीत के रूप में लाखिवली टीम को। होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची। साऱ्या देशात होते चर्चा। या ठिकाणी जर स्टेज मॅनेजमेंटचे जे आमचे सफाई कामगार आहेत त्यापैकी कोणी उपस्थित असतील तर त्यांनी प्लीज व्यासपीठाकडे यायचं आहे आणि आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। या स्पर्धेतील जे आमचे सफाई कामगार आहेत त्यांना मी विनंती करतोय आपण जरा व्यासपीठाकडे यायचं आहे। बिल्कुल भी बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए थे अजीत पाटिल। जो डॉट गेंदें खेली इस ओवर में रोशन पाटिल ने, उसका दबाव अजीत पाटिल पर भी नजर आया। चूंकि कप्तान है, कप्तान समझते हैं कि यहाँ पर तेज गति से रन्स बनाने की आवश्यकता है। उन्होंने कोशिश जरूर की, लेकिन जहां पर वो खेलना चाहते थे वहां खेल नहीं पाए और गेंद बिल्कुल लॉन्ग ऑफ की दिशा में चली गई थी। आसान सा कैच। फील्डर को थोड़ा सा आगे जरूर आना पड़ा था, लेकिन समय था उनके पास और प्रीतम ने वहां पर कोई गलती नहीं की। तो 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है। मात्र 24 रन जय बजरंग लाखिवली टीम 3 विकेटों के नुकसान पर पूरी तरह से बैकफुट पर नजर आ रही है। एक ऐसे विकेट पर जहां पर काफी सारे रन्स है, वहां पर केवल 6 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं। रोशन पाटिल अभी भी हालांकि क्रीज पर जरूर डटे हुए हैं, लेकिन कहीं ना कहीं उस रफ्तार के साथ वो भी नहीं खेल पाए हैं जिसके लिए वो जाने और पहचाने जाते हैं। गेंदबाजों की तारीफ करनी होगी, क्या कमाल की गेंदबाजी रही है। आतिश पांडे अपना स्पेल समाप्त कर चुके हैं। 2 ओवर में 15 रन देकर 1 विकेट। प्रीतम ने 1 ओवर किया है, 1 ओवर में 5 रन उन्होंने मात्र खर्च किए हैं और आदिनाथ ने अपने ओवर में केवल 3 रन खर्च किए, 1 सफलता हासिल की। नए ओवर लेकर ओमकार पटोले, नए बल्लेबाज वैभव पाटिल क्रीज पर आए हैं जो कि इस समय स्ट्राइक पर है। 3 अच्छे लेफ्टी बैट्समैन हैं लाखिवली के पास, लेकिन उसमें से 2 तो बहुत जल्दी आउट हो चुके हैं। खासतौर पर ऋतिक का जो विकेट गिरा वो कहीं ना कहीं बहुत बड़ा सदमा था, बहुत जल्दी आउट हुए 0 पर। स्विंग किया इस बार वैभव ने, गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग की तरफ, फील्डर मौजूद है और फिर से प्रीतम, एक और अच्छा कैच। जय जयकार गज कपिल पाटील खासदार। एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा। एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा। आपल्या भिवंडीचे साहेब 9 गज कपिल पाटील खासदार। आपल्या भिवंडीचे साहेब 9 गज कपिल पाटील खासदार।
अगले मैच के टॉस के लिए सरौली टीम के कैप्टन आपको तुरंत आना है। जय भोलेनाथ सरौली और जानता राजा खारबाव के बीच में अगला मैच। खारबाव टीम के कैप्टन पहुंच चुके हैं टॉस के लिए। जय भोलेनाथ सरौली टीम के कैप्टन से रिक्वेस्ट है आपको तुरंत टॉस के लिए आना है। ये दूसरा मैच रहेगा और उसके बाद तीसरा मुकाबला जो कि थर्ड राउंड का अंतिम मैच रहेगा बाबाज 11 सोनारपाड़ा और जय हनुमान मुठी देसाई के बीच में। ओमकार को पहली गेंद पर सफलता मिली है। स्विंग किया था ऑन साइड में, ऊंचाई ज्यादा थी स्ट्रोक में, जिस वजह से बाउंड्री हासिल नहीं कर पाए और आउट हुए। थोड़ा जल्दी खेल बैठे। स्ट्रोक जब समाप्त हुआ था तब लगभग जाकर गेंद उनके मेरे ख्याल से हाथ से लगी है और एक रन लेने का वहां पर मौका जरूर था। लेग बाइज का इशारा अंपायर करते हुए। क्या कमाल की गेंदबाजी। देखिए कई ऐसे युवा खिलाड़ी भी हमें देखने को मिल रहे हैं। ओमकार भी युवा है लेकिन बहुत ही प्रोफेशनल अप्रोच के साथ गोठीगर बी टीम क्रिकेट खेल रही है। जरा भी ढील नहीं देना चाहते उनके खिलाड़ी, उनके गेंदबाज बल्लेबाजों को। और फील्डिंग भी लाजवाब। प्रीतम ने खासतौर पर 2 कैचेस लपके हैं। बहुत ही उम्दा क्षेत्र रक्षण। लो फुल टॉस फ्लिक किया। इस बार टाइमिंग बहुत अच्छी है लेकिन वहां पर खिलाड़ी मौजूद। ओहो प्रयास अच्छा था डीप स्क्वायर लेग पर लेकिन गेंद रुकी नहीं। गेंद सीमा पार। 4 रन। कपिल पाटिल केंद्रीय मंत्री ठाणे जिल्हा सहाय्य आवाज। कपिल पाटिल केंद्रीय मंत्री ठाणे जिल्हा। एक अच्छा स्ट्रोक सागर पाटिल के बल्ले से। कमजोर गेंद मिली थी उसका फायदा उठाया। फील्डर के लिए उतना आसान नहीं था इस बार रोकना क्योंकि गेंद बाउंस होकर काफी ऊपर से निकल रही थी लेकिन फिर भी कोशिश तो अच्छी थी। 4 रन प्राप्त हुए हैं और इन 4 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन 4 विकेटों के नुकसान पर। इस समय तो हम कह सकते हैं कि खेल में काफी आगे नजर आ रही है गोठीगर बी टीम, लेकिन क्रिकेट महान अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और कभी भी कुछ भी हो सकता है। दिशा से भटके और उस पर पड़े फटके गेंद को निकाल दिया है लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। 4 रन और। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए सागर पाटिल 2 गेंदों पर लगातार 2 चौके और दोनों भी आत्मविश्वास भरे स्ट्रोक्स। पहले फ्लिक किया था और उसके बाद लेग स्टंप के थोड़ी बाहर गेंद मिली थी, उसको भी निकाल दिया उन्होंने पूरी तरह से गैप में 4 रनों के लिए। ओमकार एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट। इस बार ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर। अब कहीं ना कहीं दबाव गेंदबाज पर नजर आता हुआ, वाइट का इशारा। स्कोर बढ़ता हुआ 34 रन 4 विकेटों के नुकसान पर। देखना है यहां से क्या 55-60 के करीब टोटल को लेकर जा सकते हैं बल्लेबाज, जो कि एक फाइटिंग टोटल साबित हो सकता है। स्कोर 34 34 रन 4 विकेटों के नुकसान पर। सागर पाटिल ने जिस तरह से शुरुआत की अपने पारी की, निश्चित रूप से काफी ज्यादा उम्मीदें रहेंगी उनसे। ओ ये लो फुल टॉस थी, पैर पर लगी, मोड़ना चाहते थे ऑन साइड में लेकिन ठीक तरह से खेल नहीं पाए थे। शॉर्ट कवर्स में चली गई थी इससे पहले कि फील्ड किया जाता। लेग बाइज के जरिए 1 रन। गेंद पैर पर जरूर लगी थी लेकिन ऑफ स्टंप के बाहर खेल रहे थे तो उसमें कोई एलबीडब्ल्यू का खतरा नहीं था। गेंदबाज को भी पता था, उस वजह से उन्होंने अपील नहीं की वहां पर ज्यादा। ऑफ साइड में इस समय 5 फील्डर्स, ऑन साइड में 4 खिलाड़ी। अगली गेंद सामना करेंगे रोशन। धीमी गेंद, फुल टॉस, फ्लिक कर दिया, खूबसूरत स्ट्रोक डीप स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन। ये काफी अच्छा ओवर घटा लाखिवली टीम के लिए। कुछ अच्छे रन्स आए इस ओवर में और नैनेश्वर मुकादम हमें बताते हुए कि कुल मिलाकर इस ओवर में 16 रन आए, 17 रन आए, जिसमें से 2 लेग बाइज थे, यानी कि गेंदबाज के खाते में 15 रन। 5 ओवर का खेल समाप्त, स्कोर हुआ है 41 रन 4 विकेटों के नुकसान पर। रोशन पाटिल सेट बल्लेबाज है और उनसे ये उम्मीद जरूर की जा रही थी कि वो कुछ बड़े हिट्स लगाएंगे। फुल टॉस गेंद मिली, उस पर बहुत ही अच्छा फ्लिक शॉट खेला उन्होंने। टाइमिंग लाजवाब थी और बहुत दूर भेज दिया था डिप स्क्वायर लेग के ऊपर से गेंद को मैदान के बाहर 6 रनों के लिए। तो थोड़ी बहुत वापसी बल्लेबाजों ने जरूर की है क्योंकि 4 ओवर्स में केवल 24 रन थे, लेकिन पिछला ओवर बहुत अच्छा प्रोडक्टिव रहा जय बजरंग लाखिवली के लिए।
अब आखिरी ओवर लेकर प्रीतम जोशी तैयार होते हुए। प्रीतम ने पहले ओवर में गजब की गेंदबाजी की थी, विकेट तो उनको नहीं मिला है लेकिन किफायती साबित हुए थे। केवल 5 रन उन्होंने खर्च किए थे पावर प्ले में। टॉप ऑर्डर के बल्लेबाजों के सामने काफी नियंत्रित उनकी बॉलिंग रही थी। इस बार फुल टॉस के साथ शुरुआत, ऑन ड्राइव कर दिया है, वाइड ऑफ लॉन्ग ऑन खेला है, 1 रन पूरा किया। 2 के बारे में सोच तो रहे हैं, ओवर थ्रो हुआ है और 2 रन अब मिल भी जाएंगे। जी हाँ, बहुत ही कमजोर थ्रो था ये, बहुत ऊंचा थ्रो, विकेट कीपर के ऊपर से गेंद निकल गई। बैकअप करने के लिए खिलाड़ी भी थे लेकिन उसके बावजूद भी थोड़ा समय मिला बल्लेबाजों को 2 रन लेने का। 1-1 रन बेशकीमती है। शुरुआती ओवर्स में आपने बहुत अच्छी फील्डिंग की है, बहुत अच्छी बॉलिंग की है, काफ़ी मेहनत की है और मैच पर काफ़ी मजबूत पकड़ भी 4 ओवर के खेल में बना ली थी गोटेगर बी टीम ने, लेकिन कहीं ना कहीं वो पकड़ थोड़ी सी ढीली होती हुई पिछले ओवर से खासतौर पर। कुछ अच्छे शॉट्स भी देखने को मिले हैं। इस बार अक्रॉस द लाइन खेल दिया है, स्वाइप किया बल्ले को लेकिन सीधे फील्डर के पास 1 ही रन मिलेगा। स्कोर आगे बढ़ता हुआ 44 रन 4 विकेटों के नुकसान पर। 4 गेंदें अभी भी पारी में शेष। एक गेंद यहां से महत्वपूर्ण है खासतौर पर लाखिवली टीम के दृष्टिकोण से यदि हम देखें तो, क्योंकि बहुत ज्यादा रन उनके बल्लेबाज नहीं बना पाए हैं और इन बची हुई 4 गेंदों पर 2 बड़े हिट्स आते हैं तो 60 के करीब टोटल जा सकता है। बोल्ड, शानदार गेंद थी ये, फुल एंड स्ट्रेट फ्लिक करना चाहते थे, पैरों के पीछे से बोल्ड आउट हो गए बल्लेबाज रोशन। बहुत ही बेहतरीन गेंद थी, ऑलमोस्ट यॉर्कर लेन पर रखी हुई गेंद थी और ऑफ स्टंप के सीध में बैट्समैन ऑफ स्टंप के बाहर निकल गए थे, कलाइयों के सारे मोड़ना चाहते थे, वहां पर गेंद को स्क्वायर ले गया फिर बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, लेकिन रफ्तार इतनी थी कि उसका जवाब नहीं था बल्लेबाज के पास। गेंद की लाइन को खेलने से चूक गए और क्लीन बोल्ड आउट हुए रोशन पाटिल। रोशन काफी देर तक क्रीज पर डटे रहे, 16 गेंदों का सामना किया, 21 रन बनाए उन्होंने, 1 चौका उनकी पारी में शामिल था और 2 छक्के। नए बैट्समैन निखिल सही लय है, हो ये भी जबरदस्त गेंद, अपील और आउट। अंपायर की उंगली ऊपर उठती हुई, कॉट बिहाइंड, एक और करारा झटका देते हुए इस आखिरी ओवर में गेंदबाज प्रीतम। भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उतळून खेळला दिल्लीच्या तख्ताला। कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला। स्कोर 44 रन 6 विकेटों के नुकसान पर। हैट्रिक का मौका है प्रीतम के पास। ज्यादातर युवा खिलाड़ी नजर आते हैं गोटेगर बी टीम में, लेकिन ये यंग ब्रिगेड बहुत अच्छा काम कर रही है इस टूर्नामेंट में। प्रीतम भी एक युवा गेंदबाज है और क्या बढ़िया रिदम में भागते हैं। बायत के गेंदबाजों को देखने का एक अलग ही मजा होता है, बायत के बल्लेबाजों को देखने का भी एक अलग ही मजा होता है क्रिकेट के खेल में। और अब नए बल्लेबाज बायत के बल्लेबाज आए हैं। हैट्रिक यदि पूरी होती है तो ये 11वीं हैट्रिक रहेगी इस टूर्नामेंट की। इससे पहले 10 गेंदबाज हैट्रिक्स चटका चुके हैं, काफी ज्यादा ये संख्या भी मानी जा सकती है। विवेक एंटरप्राइजेस आमने एक ऐसी टीम रही है जिनके गेंदबाजों ने एक ही पारी में 2 हैट्रिक्स लिए थे। किरण दलवी और ऋषि ने वो कारनामा किया था। निशान के पास स्ट्राइक, फुल लेन गेंद ड्राइव कर दिया है, कारपेट के सहारे खेला है, लॉन्ग ऑन मौजूद है वहां पर, 1 ही रन मिलेगा और अब केवल 1 गेंद पारी में शेष है। रन संख्या 45, 45 रन 6 विकेटों के नुकसान पर लाखिवली टीम। काफी अच्छा बॉलिंग एफर्ट रहा है। केवल एक ओवर थोड़ा ज्यादा महंगा साबित हुआ, वो पिछला ओवर था ओमकार का जिसमें 17 रन आए थे, लेकिन उसके अलावा हम देखें तो सभी गेंदबाजों ने बहुत अच्छे नियंत्रण के साथ गेंदबाजी की है और पेस बैटरी बहुत अच्छी देखने को मिली है। खासतौर पर हम देखें तो गोटेगर बी की आखिरी गेंद और यॉर्कर लेन थी, टर्न कर दिया है कलाइयों के सहारे, किसी तरह से अपना विकेट बचाते हुए खेला, दूसरे रन के लिए जाना चाहते हैं और 2 रन पूरे, तो कुल रन संख्या 47 रन 6 विकेटों के नुकसान पर जय बजरंग लाखिवली टीम की पारी समाप्त होती हुई।
इस मैच को जीतने के लिए 48 रन्स बनाने होंगे 6 ओवर के खेल में गोटेगर बी टीम को, यानी कि ठीक 8 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती। तो क्या कुछ होगा गोटेगर बी की पारी में देखेंगे बहुत ही जल्द, लेकिन उससे पहले अगले मैच का टॉस बॉक्स में किया जाएगा। जय भोलेनाथ सरवली बनाम जाणता राजा खारबाव। जय भोलेनाथ सरवली टीम के कैप्टन से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है। सर्वांचं पुन्हा एकदा केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 मध्ये हार्दिक स्वागत। आज 5 मार्च आहे आणि आज वाढदिवस आहे, ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अर्थातच केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री माननीय नामदार कपिलजी पाटील साहेबांचा आणि साहेबांना सर्व क्रिकेट रसिकांच्या वतीनं, सर्व नागरिकांच्या वतीने आणि A1 जोडीच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। जय भोलेनाथ सरवली संघाच्या कॅप्टनला मी पुन्हा एकदा विनंती करतोय, आपण टॉस साठी त्वरित यायचं आहे। प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे, जाणता राजा खारबाव संघाचा संघनायक। सो प्लीज आपण देखील आयोजकांना सहकार्य करा वेळेच्या बाबतीत। तसेच बाबाज 11 सोनारपाडा आणि जय हनुमान मोठी देसाई या दोन संघांचे संघनायक आपण देखील आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा आहे। जाऊया चालू सामन्याच्या दिशेनं। गोठेगर बी संघाच्या इनिंग्सला सुरुवात होत आहे। 48 धावा त्यांना बनवायच्या आहेत विजयाकरिता 6 षटकांमध्ये। सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये फारच छान भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली होती, मात्र शेवटच्या 2 षटकांमध्ये जरूर काही धावा फलंदाजांनी जोडल्या। विशेषतः 5व्या षटकामध्ये थोडासा पलटवार लाखिवली टीम कडून पाहायला मिळाला आणि त्यामुळेच एक फायटिंग टोटल पर्यंत, एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत त्यांनी मजल मारली आहे। चांगली गोलंदाजी आणि चांगले क्षेत्ररक्षण नजर करण्यात आलं तर निश्चितच सामना रोमहर्षक स्थितीत जाऊ शकतो। गणेश आणि रोहन हे सलामीचे फलंदाज। पहिला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता गणेशचा, चेंडू काही व्यवस्थित बॅटवर आला नव्हता, मात्र एक चिकी सिंगल त्यांनी पूर्ण केली आहे। चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स। धावसंख्येचा श्री गणेशा केला गेलाय। गोलंदाजीला सुरुवात केली गोलंदाज आशिष पाटीलने। सुरुवातीच्या षटकांमध्येच कदाचित सामन्याचं चित्र स्पष्ट देखील होऊ शकतो। पॉवर प्लेच्या षटकांमध्ये पुढचा बॉल सामना करेल रोहन। खोलो टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढावा लागलाय। बॉल ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेट कडे। फिल्डर दुरून येतोय अजित पाटील, स्वतः संघनायक बॉलवर येतोय, तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते। फलंदाज रोहन शेळकेला। रोहन संघनायक आहे गोठेगर संघाचा आणि गणेश डिंगोरे जो धोनी या नावाने देखील शहापूर विभागामध्ये प्रसिद्ध आहे आणि फार चांगल्या फॉर्म मध्ये आहे या सीझन मध्ये गणेश।
स्वीप केला यावेळेस चांगला फटका आहे. बॉल हवेत जरूर होता मात्र इनफिल्डला क्लिअर केलं गेलंय आणि बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उतरून गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन शहापूर शहराचा आपण विचार केला तर 3 खेळाडू असे आहेत ज्यांना प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून बाईक्स मिळालेले आहेत आणि त्यापैकी गणेश देखील एक खेळाडू आहे. गणेश डिंगोरे खूप चांगला स्ट्रोक होता. फ्रंटफुटला येत असताना स्वीप केला, पॉवर प्लेचा फायदा उचलला. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करायचं होता, अचूक टायमिंग साधता आलं नाही. कव्हर पॉईंटला जोपर्यंत मात्र सर्कलच्या आतमध्ये फील्ड केला जातोय चेंडू. 1 धाव अतिशय वेगानं पूर्ण करण्यात आली आहे. ताळमेळ चांगला आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. रोहन शेळके देखील एक दर्जेदार फलंदाज आहे. जेवढा चांगला तो फलंदाज आहे तेवढा चांगला कॅप्टन देखील आहे आणि त्याची कॅप्टनशिप आपण पाहिली आहे या मॅचमध्ये देखील. खूप चांगली त्याने कॅप्टनशिप केली आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजांचा वापर त्याने केला. खराब बॉल, त्याचा खरपूस समाचार. बॉल पाठवलाय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. 4 रन्स. डोक्यावरून चेंडू सीमा पार, अंजूर गावात लढाव क्रिकेट ध्रुवाचा. क्रिकेटचे महाबली गांगोटी मैदान, आमदार कपिल पाटीलचे ठाणे. खूप चांगली सुरुवात करत असताना दोन्हीही सलामीवीर. धावसंख्या बिनबाद 11. टार्गेट आहे फक्त 48 धावांचं. फार मोठं टार्गेट नाहीये आणि त्यामुळेच टिचून मारा करणं गरजेचं आहे. मात्र तशा प्रकारची गोलंदाजी होत नाहीये. सुरुवातीचे 2 चेंडू जरूर चांगले टाकले होते मात्र त्यानंतर आपण पाहतो की आक्रमणाला सुरुवात केली आहे दोन्ही फलंदाजांनी. आशिष पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बॉल चांगला आहे. लाईन चांगली होती ऑफस्टिकच्या बाहेर आणि थोडासा संथ गतीनं बॉल टाकण्यात आला होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क तेथे फलंदाजाला बनवता आला नाही. डॉट बॉल आणि याचबरोबर हे पहिलं षटक समाप्त होते. गोटीगर बी संघाची खूप चांगली सुरुवात पाहायला मिळते. धावसंख्या बिनबाद 11. या ठिकाणी सन्माननीय करसन पाटील साहेब हायवे दिवे गावचे उद्योगपती यांचं आगमन होत आहे. त्यांच्या समवेत कृष्णाजी म्हात्रे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या समवेत निष्ठा पाटील याचं देखील आगमन होत आहे, जी कुमार दादा आणि निलेश दादांची भाची आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. पाहुण्यांना विनंती असेल व्यासपीठावर येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. जय भोलेनाथ. सरवली संघाच्या कॅप्टनला आम्ही वारंवार विनंती करतोय आपण टॉससाठी यायचं आहे. पुढचा सामना जाणता राजा खारबाव विरुद्ध जय भोलेनाथ सरवली. माननीय श्री चंद्रकांत पाटील साहेबांची देखील आम्हाला उपस्थिती लाभते व्यासपीठावर. आपला हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन षटकाला सुरुवात करतोय संघनायक अजित पाटील. समीकरण सोपं दिसतंय. 37 धावा बनवायचे आहेत. तब्बल 30 चेंडू शिल्लक आहेत. एकही गडी बाद झालेला नाही. चांगल्या स्थितीत या मॅच मध्ये गोठेकर बी संघ. अजितचा पहिला बॉल स्वेअर आहे. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर वाईट घोषित केलाय पंच परेश महाजन यांनी. आधीच धावांचा दुष्काळ आहे आणि त्यात अशी गोलंदाजी म्हणजेच 13वा महिनाच असणार आहे. पंच मुन्ना पठाण यांच्याकडून खूप चांगली माहिती आम्हाला मिळते. विशेषतः शहापूरचं जे क्रिकेट आहे त्याबद्दल. एक चांगला बॉल या दरम्यान खोलवर टप्प्याचा बॉल होता. डॉट चेंडूची सांगता झाली. शहापूर मध्ये जे बाईक मिळवणारे खेळाडू आहेत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून गणेश डिंगोरे गोठेगर, त्याचप्रमाणे कल्पेश जाधव भातसई, आटगावचे हेमंत सोकांडे आणि अर्जुन बांगर बोरशेतीचे हे 4 खेळाडू. शहापूरचं क्रिकेट देखील गाजतंय या स्पर्धेमध्ये. बॉल अक्षरशः खोदून काढलाय. व्हॉट अ ग्रेट शॉट. गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग डीप कव्हरच्या दिशेनं. कव्हर्स मधून फिल्डर गेले होते चेंडू पर्यंत.
चांगल्या बॉलवर चांगला फटका होता. यष्टनच्या रोखानं येणारा बॉल होता, जास्त रूम नव्हता त्या ठिकाणी, मात्र गोपनीसारखीच जवळपास बॅट फिरवली होती त्या ठिकाणी चेंडूवर फलंदाज गणेश डिंगोरेनं. 2 धावा मिळाल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 14वर. अजूनही 34 धावा बनवायच्या आहेत विजयाकरिता. खरं तर क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नेम नाहीये. लो स्कोरिंग मॅचेस देखील बऱ्याचदा आपण पाहिलेलं आहे, फार इंटरेस्टिंग होत असतात. पण हा सामना जर चुरशीचा बनवायचा असेल लाखिवली संघाला तर निश्चितच त्यांना गडी बाद करावे लागतील. इम्प्रोवाइज पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन फाईन लेगला तटवायचा होता बॉल, मात्र नीटचा बॉल बॅटवर घेता आला नाही. शॉर्ट फाईन लेगला चांगली फिल्डिंग, डॉट चेंडूची सांगता झाली आहे. आणि गडी बाद जर करायचे असतील तर वारंवार तुम्हाला डॉट बॉल देखील टाकावे लागणार आहेत. सातत्याने जर डॉट बॉल्स टाकण्यात आले तर निश्चितच थोडं प्रेशर निर्माण होऊ शकतंय आणि प्रेशरमध्ये चुका होत असतात फलंदाजांकडून. फलंदाजांवर तेवढं जास्त प्रेशर पाहायला मिळत नाहीये, पण प्रेशर निर्माण हे करावं लागणार आहे. तोच प्रयत्न, परंतु यावेळेस एक जबरदस्त फटका, कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमा पार, 4 रन्स. ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, अर्धन कपिल पाटीलच्या शब्द, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची. अतिशय दिलखेचक फटका होता. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मध्यातून बॉल काढलाय. ऑन द राईज हा बॉल ड्राईव्ह केला होता त्या ठिकाणी फलंदाज गणेशनं. टायमिंग अफलातून होतं आणि प्लेसमेंट तर त्यापेक्षाही चांगलं होतं. 2 खेळाडूंच्या मधून बॉल काढलाय 4 धावांसाठी. जसा सुईमधून धागा ओला जातो तसाच बरोबर बॉल 2 फिल्डरच्या मध्यातून काढलाय आणि कुठलीही संधी कुठल्याही फिल्डरला नव्हती बॉल अडवण्याची. 4 धावांनी धावसंख्या वेगानं पुढे सरसावते. बिनबाद 18. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस समोरच्या बाजूने लॉफ्ट केला आहे. लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहे. 1 बाउन्स बॉल कलेक्ट करत असताना ऋतिक गडक 1 धाव मिळेल. चांगला रनचेस पाहायला मिळत आहे. फलंदाजांमध्ये आत्मविश्वास जरूर दिसून आलाय आणि अगदी शांत पद्धतीनं त्यांनी या डावाला सुरुवात केली आहे, पण चांगल्या वेगानं देखील धावा जोडतायत. यावेळेस ओव्हरपिच बॉल लॉफ्ट केलाय. बॉल हवेत. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला सुरेख झेल. पहिला फलंदाज बाद. रोहन शेळके इज वॉकिंग बॅक टू द पेव्हिलियन. सारी अशी थाटात होते एंट्री, भारी आहे जनतेचा तो रखवाला, सारा महाराष्ट्र म्हणतोय त्यांना, कित्येक होतील बडे कदमचा साहेब कपिल पाटील, होऊन जातील बडे कदमचा साहेब कपिल पाटील. खूप चांगला झेल पाहायला मिळाला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. अगदी लोकनेते दिबा पाटील स्टँडच्या समोर स्वतःच्या डावीकडे धावत जात असताना निशांतनं हा झेल समाप्त केलाय. कॅप्टन रोहनची खेळी संपुष्टात आली. पहिला धक्का लागलाय गोठेगर बी संघाला. धावसंख्या 19 असताना आणि याचबरोबर अजित पाटीलचं षटक देखील समाप्त झालंय. चांगली गोलंदाजी. 8 धावा फक्त खर्च केल्या आणि ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या टीमला. उर्वरित 4 षटकांमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 29 धावा. समीकरण तर तसं सोपं दिसतंय, परंतु बऱ्याचदा सोप्या वाटणाऱ्या गोष्टी देखील कठीण होत असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि लाखिवली देखील एक खरं तर लढवय्या संघ आहे. त्यांचे गोलंदाज जरूर येथे प्रयत्न करताना दिसत आहेत. आशिष पाटील आपलं दुसरं षटक घेऊन सज्ज होत आहे. पहिल्या षटकामध्ये फारसा प्रभाव काही टाकता आला नाही, मात्र एक अनुभवी गोलंदाज आहे आणि निश्चितच कमबॅक करण्याची क्षमता आहे. कॅप्टनला पूर्ण विश्वास आहे आशिष पाटीलवर. तो विश्वास आता मात्र सार्थ ठरवावा लागणार आहे. चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा आहे. 4 चांगली षटकं पाहिजेत लाखिवली संघाला हा सामना जिंकण्याकरिता. बोलायला फार सोपं वाटतं, परंतु 4 सलग 4 चांगली षटकं टाकणं एवढं सोपं काम नाहीये, पण अशक्य देखील नाहीये. आणि दुसरीकडे गोठेगर बी संघाचा आपण विचार केला तर निश्चितच हा सामना त्यांच्या अगदी कंट्रोलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. नवीन बॅट्समन अमित भांडे सध्या नॉन स्ट्रायकर सेंडला. जागा बनवली आहे. सुरेख फटका. लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. अतिशय दिलखेचक चौकार. महान गावागावात मिळतोय मान, कसलय दादा लय मनान, लाखो दिला जीवन लय जान. बॉल तर कमजोर होता. यावेळेस मात्र फटका देखील तेवढाच देखणा होता. लेग स्टिकच्या थोडा बाहेर गेला गणेश आणि त्याने अगोदरच पाहिलं होतं की कुठे फिल्डर नाहीये डीप मध्ये. स्वीपर कव्हरच्या दिशेनं किंवा डीप पॉईंटच्या दिशेनं तिकडे कुठलाही फिल्डर नव्हता.
एक खेळाडू पॉइंटला होता आणि एक कव्हर्समध्ये फिल्डर होता. दोघांच्या मधून बॉल त्याने काढला आणि अपिश फटका होता. खरं तर जाणून बुजून चेंडू हवेत मारला होता, मात्र एक प्रेक्षणीय नेत्रदीपक फटका 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 वर. इथून फक्त 25 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 23 चेंडूंमध्ये. खूप सोपं समीकरण. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, आता डीप कव्हरमध्ये एक खेळाडू तैनात करण्यात आलाय. यावेळेस हलक्या त्यानं फक्त दिशा दाखवली आहे, बॉल वळवलाय डीप स्क्वेअर लेग कडे. फिल्डर भरपूर दुरून येतोय. ऋतिक गडक, चांगल्या फेकीची आवश्यकता, मात्र ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळत नाहीये आणि अखेर तिथे 2 धावा कंप्लीट. खरं तर ही सेन्सिबल फलंदाजी मी म्हणेन, कारण या अगोदरच्या चेंडूवर चौकार आला होता. हा बॉल चांगला होता, त्याला सन्मान देत असताना खेळला होता, परंतु तसं करत असताना देखील आपल्याला 2 धावा कशा प्रकारे मिळतील याचाच विचार फलंदाजांनी केला होता दोघांनी. फटका तर गणेशनं खेळला होता, मात्र त्याला चांगली साथ रनिंग बिटवीन द विकेट्समध्ये मिळाली अमित भांडेची. खूप चांगली फलंदाजी. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता आहे गणेशमध्ये, ते सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, कॉर्नर ऑफ द क्रीज हा बॉल होता. यावेळेस पहा खोलवर टप्प्याचा बॉल होता, फ्रंट फुटला येऊन अगदी डोळ्यांच्या खाली ड्राईव्ह केलाय बॉलला वायडिश मिड ऑफ कडे आणि एक सिंगल घेत असताना चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहे गणेशकडून. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 26 वर. स्ट्राईक असणार आहे अमित भांडेकडे. आतिश भांडेचा छोटा बंधू आहे, मोठा बंधू आहे. आतिशनं गोलंदाजी चांगली केली आपल्या टीमसाठी. आता अमित पाहायचं काय करतोय बॅटनं. ओहो, फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्रिफळा उद्ध्वस्त पायांच्या मागून. ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. खऱ्या अर्थानं ही विकेट बहाल करण्यात आलेली आहे अमित भांडेकडून. त्याला भानच राहिले नाही की तो ऑफस्टिकच्या दिशेनं आलेला आहे आणि लेग स्टिक त्याने खोली ठेवलेली आहे. डाव्या एष्टीच्या रोखानं हा खोलवर टप्प्याचा बॉल होता. फलंदाजाला असं वाटलं की हा वाईट बॉल असेल, त्यानं फटका खेळण्याचा प्रयत्नच केला नाही आणि अमितचा त्रिफळा अखेर उद्ध्वस्त केलाय गोलंदाज आशिष पाटीलनं. या विकेटनं सामन्याला कलाटणी मिळेल का असा देखील एक प्रश्न निर्माण होतोय. बऱ्याचदा अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा देखील सामन्यांना कलाटणी मिळत असते क्रिकेटच्या खेळामध्ये, मात्र आज ते घडेल का पाहूया. 26 धावांवर दुसरा गडी बाद झालाय नवीन बॅट्समन रवी डिंगोरे. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या मार्गस्थ आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज आशिष पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस अगदी स्लॉट मध्ये लॉफ्टेड फटका, वाई फायर, बॉल सीमा पार, षटकार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. काय कमालीचा फटका खेळलाय फलंदाज रवींद्रनं आल्या कमजोर बॉल होता, अगदी त्याच्या पुढ्यात बॉल पडला होता. पहिलाच बॉल त्याने फेस केला, मात्र त्याला माहिती आहे की कमजोर बॉल आहे, याच्यावर मोठा प्रहार करणं शक्य आहे. त्याने ते करून दाखवलं. 6 धावांनी स्वतःचं अकाउंट ओपन केले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 वर. येथून फक्त 16 धावांची आवश्यकता विजयाकरिता. स्लोअर बॉल यावेळेस स्वीप केला. आणखी एक चांगला फटका, बॉल ट्रॅव्हल होतोय अतिशय वेगाने डीप स्क्वेअर लेगला, मात्र तेवढीच चांगली फिल्डिंग आणि तेवढीच चांगली फेक देखील पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल फिल्डरचं. फक्त एकच धाव मिळाली आहे फलंदाजाला. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचले. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय या तिसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये गोठेकर बी संघ. 48 धावांचा पाठलाग करत आहे. म्हणजेच आता समीकरण 18 चेंडू शिल्लक आहेत, फक्त 15 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. लाखिवली टीमच्या कॅप्टनला विनंती असेल जास्त वेळ खर्च करू नका. आणि जय भोलेनाथ सरवली संघाचे कॅप्टन, आपण जर आमचा आवाज ऐकत असाल तर प्लीज आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा आहे. यानंतरचा जो सामना होणार आहे जाणता राजा खारबाव आणि जय भोलेनाथ सरवली या 2 संघादरम्यान होणार आहे. खारबाव संघ या ठिकाणी उपस्थित आहे. जय भोलेनाथ सरवली संघाला आम्ही वारंवार विनंती करतोय आपण आपली उपस्थिती दर्शवायची आहे. कॅप्टनने यायचं आहे. तसेच बाबाज 11 सोनारपाडा आणि जय हनुमान मोठी देसाई या दोन्ही संघांचे कर्णधार आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे आणि आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा आहे. कप्तान अजित पाटिल आक्रमण जारी रखते हुए 18 गेंदें बची है, 15 रन चाहिए. लेस देन रन बॉल इक्वेशन और ऊपर से 8 विकेटें हाथ में है.
तो सारी चीज़ें यहाँ पर हम देख रहे हैं कि गोटीगर बी के पक्ष में जा रही है, मुकाबला उनके पक्ष में झुका हुआ है। अजित अब छोटे बॉलिंग रनअप से बल्ले की थोड़ी अंदर लगी है, लेकिन आउटफील्ड में खेलने में कामयाब, 1 रन आसानी के साथ। और अब बल्लेबाजों को अच्छी तरह से पता है कि यहाँ से उनको क्या करना है, गलतियाँ नहीं करना चाहते हैं। हल्के हाथों से खेलते हुए सिंगल लिया है वहाँ पर रवि डिंगोरे ने। 8 पर पहुंच चुके हैं, मात्र 3 गेंदों का सामना किया है। एक बहुत ही तगड़ा छक्का उनके बल्ले से पिछले ओवर में देखने को मिला। और गणेश डिंगोरे बहुत कमाल के टच में नजर आए हैं, अच्छी सूझबूझ भरी पारी खेली उन्होंने। ये देखिए इस बार हल्के हाथों से खेला है, गेंदबाज को खुद जाना पड़ा है गेंद को उठाने के लिए, लेकिन अच्छी फील्डिंग, 1 ही रन लेने का अवसर। हालांकि ये 2 रनों के लिए स्ट्रोक खेला गया था। फील्डर्स जो है ऑन साइड में ज़्यादातर बाउंड्री पर है, लॉन्ग ऑन है, डीप मिड विकेट है, डीप स्क्वायर लेग है, और उसी वजह से मिड विकेट की तरफ ढकेल दिया था गेंद को, केवल इस सोच के साथ कि 2 रन ले जाएंगे। लेकिन गेंदबाज काफ़ी फुर्ती ले रहे और काफ़ी तेज़ गति से अजित पहुंच गए थे गेंद पर। तो 1 रन पर ही सीमित वहाँ पर रखा गया है गणेश को। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट, कदमों का इस्तेमाल, हवा में गेंद और बेहतरीन कैच, बहुत ही शानदार कैच एक्स्ट्रा कवर पर रोशन पाटील द्वारा। खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कसवल्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कसवल्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये। देखिए अजीत पाटिल अच्छे गेंदबाज है, अच्छे बल्लेबाज भी है, बल्लेबाजी में कुछ खास योगदान नहीं दे पाए, लेकिन ये कैच कमाल का था। रोशन पाटिल ने जो कैच लपका है, इनसाइड आउट खेलने का प्रयास किया था, आगे निकलकर ड्राइव किया था और एक्स्ट्रा कवर को क्लियर करना चाहते थे रवि डिंगोरे, लेकिन पर्याप्त एलिवेशन नहीं था। लेकिन फिर भी एक क्षण के लिए ऐसे लग रहा था कि शायद फील्डर के ऊपर से चली जाएगी गेंद, एक ही हाथ से उस कैच को लपका है, मानो अपने टीम के लिए चांद सितारे तोड़ लाए हो आसमान से, उस तरह का ये दृश्य था जिस तरह से कैच लपका गया। देखिए मैच बॉल यदि अंदर आ गई है तो वो मैदान में देनी है। पैंतीस पर तीसरे विकेट का पतन हुआ है। वैसे रवि डिंगोरे बहुत अच्छे टच में नजर आ रहे थे, अच्छा खेल रहे थे, लेकिन कमाल का कैच, एक अद्भुत कैच लपका गया उनका। देखिए खिलाड़ियों से रिक्वेस्ट है कि अंपायर से बहस ना करें। मैच में अभी भी थोड़ी बहुत रोचकता है, 13 रन चाहिए, 15 गेंदें शेष है। हालांकि यहां से लाखिवली टीम को मैच जीतना है तो काफी जबरदस्त बॉलिंग और फील्डिंग करनी होगी, और फील्डिंग तो लाजवाब देखने को मिली, जिस तरह से कैच लपका पिछली गेंद पर रोशन ने, कमाल का कैच। नए बल्लेबाज आतिश भांडे। आतिश सामना करने के लिए तैयार। देखा परखा जाने दिया, गेंद थोड़ी बाहर की तरफ निकली थी टप्पा पड़ने के बाद, डॉट गेंद। और अजीत का एक रिकॉर्ड है, जब 2 ओवर में 12 रन चाहिए थे चिंबीपाड़ा टीम को लाखिवली के विरुद्ध, उन्होंने मेडन ओवर किया था लाखिवली के टूर्नामेंट में। कई बार बल्लेबाज उनको हल्के में लेते हैं और वो काफी भारी पड़ जाता है। इस बार शॉट ऑफ लेंथ पुल किया, गेंद हवा में, फील्डर है डीप में, लेकिन फील्डर से थोड़ी सी दूर, गेंद निकल गई है स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। पहले बाउंस पर 4 रन।
but it's just a 2019. ऋतिक ने कोशिश भरसक की थी वहां पर, लेकिन थोड़े से दूर रह गए। वैभव थे बल्कि वहां पर, और अब वैभव की जगह ऋतिक आ रहे हैं। बहुत मुश्किल अवसर था। चौका प्राप्त किया है आतिश पांडे ने। टीम का स्कोर 39 रन, अब केवल 9 रन दूर है जीत से इस मैच में गोठेगर बी। 13 गेंदें शेष। अगली गेंद एंगल चेंज किया है, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस बार हेलीकॉप्टर ड्राइव, लॉन्ग ऑन मौजूद है। फील्डिंग अच्छी देखने को मिली इस दफा, केवल 1 रन, लेकिन बल्ले के बीचों बीच लेकर यह स्ट्रोक खेला गया था। काफी मधुर ध्वनि भी निकला था जब गेंद बल्ले पर टकराई थी। सिंगल के साथ ओवर की समाप्ति। 4 ओवर के पश्चात रन संख्या 40। 3 विकेटों के नुकसान पर जीत के बेहद करीब पहुंच चुकी है इस मैच में गोठेगर बी टीम। आज के दिन का यह पहला मुकाबला तीसरे राउंड का मैच है। आप देख रहे हैं केंद्रीय राज्य मंत्री कप 2022। A1 जोड़ी की पेशकश है। बहुत ही खूबसूरत ये क्रिकेट का कारवा। लगातार ये 12वां दिन हम देख रहे हैं, डे नाइट ये प्रतियोगिता खेली जा रही है और कमाल कमाल के मैचेस पूरे टूर्नामेंट में देखने को मिले हैं। गोठेगर बी टीम पूरी तरह से हावी रही है इस मैच में। शुरुआत से ही उनकी अच्छी पकड़ रही है मैच पर, और अब 12 गेंदों में केवल 8 रनों की आवश्यकता है। बाबाज 11 सोनारपाड़ा टीम के कैप्टन और जय हनुमान मुट्ठी देसाई के कैप्टन, आपसे रिक्वेस्ट है आपको कमेटी से तुरंत संपर्क करना है। साथ में जय भोलेनाथ सरौली टीम के कैप्टन, आपसे भी रिक्वेस्ट है आपको भी तुरंत रिपोर्ट करना है। स्पीड अप करना है खेल को प्लीज। लाखिवली के कैप्टन ज्यादा समय बर्बाद ना करें। आतिश पांडे के पास स्ट्राइक, नया ओवर लेकर गेंदबाज सागर। करिश्माई बॉलिंग की आवश्यकता है। सही मायनों में हम देखें तो यदि मैच जीतना है तो लाखिवली टीम को 2 करिश्माई ओवर्स उनको चाहिए। एक शॉट मिड विकेट है, एक शॉट एक्स्ट्रा कवर रखा गया है कैचिंग पोजीशन में। सिंगल्स बचाने की अब सोच नजर आ रही है, जिस तरह से 2 खिलाड़ी कैचिंग पोजीशन में रखे गए हैं। फाइन लेग सर्कल के अंदर थोड़ा फाइन है, गली में एक खिलाड़ी रखा गया है सर्कल के अंदर। ऑफ साइड में स्वीपर कवर है, वाइडिश लॉन्ग ऑफ है। ऑन साइड में ज्यादा प्रोटेक्शन बाउंड्री पर जरूर नजर आ रहा है। लो फुल टॉस, बहुत ही करारा ऑन ड्राइव गेंद जा रही है, वाइड ऑफ लॉन्ग ऑन। फील्डर अजीत वहां पर गेंद पर पहुंचते हुए, अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, 1 ही रन लेने का अवसर। संघर्ष जरूर किया जा रहा है, भले ही छोटा टोटल बनाया गया था, लेकिन उसके बावजूद भी संघर्ष यहाँ पर देखने को मिल रहा है गेंद और बल्ले के बीच में। लाखिवली के गेंदबाजों ने प्रयास जरूर किया है। 7 रन अब चाहिए, केवल 11 गेंदें शेष। स्कोर हुआ है 41 रन 3 विकेटों के नुकसान पर। गणेश डिंगोरे सलामी बैटर अभी भी क्रीज पर डटे हुए हैं। बहुत अच्छी पारी उन्होंने खेली है। इस बार बैकफुट पर जाकर टैप किया है, हल्के हाथों से खेला है। देखिए गेंद जिस तरह से आ रही है उसके अनुसार ही ज्यादातर गणेश ने स्ट्रोक्स खेले हैं। यही उनकी बल्लेबाजी की खासियत है। और जब वक्त आ जाता है बड़े स्ट्रोक्स का तो वो बड़े स्ट्रोक खेलने में भी पीछे रहते नहीं है। यहाँ पर मैच की सिचुएशन को देखते हुए ज्यादातर बल्लेबाजी की है उन्होंने। बड़े ही खतरनाक बल्लेबाज है और काफी प्रभावित करते हुए गणेश डिंगोरे। अगली गेंद लेकर सागर, बढ़िया गेंद, लेकिन उतना ही अच्छा स्ट्रोक खोद कर निकाला यॉर्कर लेंथ गेंद को। गेंदबाज की सोच बुरी नहीं है, लेकिन कहीं ना कहीं रन्स उतने है नहीं उनके पास, जिस वजह से अब टीम थोड़ी पिछड़ती भी। लाखिवली पहले 3 गेंदों पर 3 सिंगल्स सागर ने खर्च किए हैं। 9 गेंदें शेष, 5 रन चाहिए। सूझबूझ भरी बल्लेबाजी, सीधे बल्ले से स्ट्रेट ड्राइव किया। 2 रन लेना चाहेंगे जी हाँ। 2 रन आसानी के साथ पूरे होते हुए बड़े इत्मीनान के साथ ये 2 रन लिए हैं। मात्र औपचारिकताएं शेष नजर आ रही है इस मैच में। इस बार दिशा दिखाई है, गैप में गेंद जा रही है और खिलाड़ी कोई भी पीछा नहीं कर रहा है। गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन और इसके साथ ये मुकाबला जीत लिया है गोठेगर बी टीम ने। लगातार तीसरी जीत केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 में गोठेगर बी की। तो टॉप 15 में पहुंच चुकी है गोठेगर बी टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन गोठेगर बी एंड हार्ड लक
जय बजरंग लाखिवली. जाऊया आपण या सामन्यातील सामनावीर खेळाडूकडे. आणि या सामन्यातील सामनावीर खेळाडू आहे प्रीतम जोशी, गोठीगर बी संघाचा खेळाडू. 2 षटकांची गोलंदाजी केली, 11 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. त्याचप्रमाणे 2 झेल देखील त्याने टिपले होते आउटफील्डमध्ये. खूप चांगली कामगिरी प्रीतमची. प्रीतम, आपण यायचं आहे व्यासपीठावर. सर्वप्रथम मी विनंती करतोय सन्माननीय कृष्णा म्हात्रे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण कॅप द्यायची आहे. प्रीतम, आपण पुढे यायचं आहे. आणि सामनावीराची ही कॅप आपल्याला पुढील मॅच मध्ये परिधान करूनच खेळायचं आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया.